एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. आजची स्टोरी खूप भयानक आहे आणि ही जी स्टोरी आहे ही गुजरातची स्टोरी आहे. एक हॉरर हॉस्पिटलमध्ये घडलेली स्टोरी. तर आता तिथे जी एक मुलगी होती तिला 7वा महिना चालू होता, माहेरी आलेली डिलेवरीसाठी. आणि तिने त्या हॉस्पिटलमध्ये नाव टाकलं की बाबा मी 9व्या महिन्यात इथेच डिलेवरी करणार आहे तुमच्या इथे. डॉक्टरनी नोट वगैरे केलं. त्यानंतर तिचं चेकअप झालं. रुटीन चेकअपला तिला आधीमध्ये बोलवायचे. आणि एक दिवशी अचानकच तिला पोटात दुखायचं स्टार्ट होते आणि ती हॉस्पिटलमध्ये जाते. त्या टायमिंगला ते जे डॉक्टर होते मेन डिलेवरीचे ते अवेलेबल नव्हते. पण त्या डॉक्टरने दुसऱ्या डॉक्टरला कॉन्टॅक्ट करून ते डॉक्टर आले आणि पहिलं बोलले की नॉर्मल होऊ शकते, पण हार्टबीट बाळाची कमी व्हायला लागली म्हणून त्यांनी सिझरिंग केलं. आता सिझर केल्यानंतर प्रीमॅच्युअर बाळ होतं. तरी वजन 1 किलो 800 ग्राम बाजू वजन होतं. त्याला NICUमध्ये बाळाला ठेवण्यात आलं. आई एकीकडे बाळ एकीकडे. तर असं चाललेलं. तर त्या दिवशी तिला ते भूल वगैरे दिलेली. होशमध्ये येता येता थोडा टाईम झाला. तरी डिलेवरी दुपारी झालेली. येता करता 8-9 वाजलेले रात्री. आणि त्यानंतर ती बोलायची सगळ्यांसंगते. व्यवस्थित सगळं काय होतं. पण अचानकच रात्री जेव्हा झोपली तर 2-2:30चा टायमिंग होता आणि त्या पिरियडमध्ये एक बाई येऊन तिच्या बाजूला उभी राहिली. आता ती जी बाई होती तिचं जे चेहरा होता एकदम भयानक होता. केस मोकळे आणि व्हाईट साडी घातलेली. ते पाहून ती घाबरली आणि जोरात ओरडली. तर तिच्या संगती त्या दिवशी तिचा नवरा थांबलेला, कारण बाळ वगैरे देणार नव्हते. NICUमध्ये होतं. मग बोलला मी थांबतो. तर तो नवरा लगेच उठतो, इकडं तिकडं बघतो, विचारतो काय झालं. तेव्हा म्हणते का इथे एक बाई उभी होती. त्याला वाटलं नर्स आली असेल बघायला, चेकअप वगैरे करायला. बाहेर गेला. बाहेर बघितलं, नर्सला सुद्धा विचारलं तर बोलते ना आता कोणीच आलं नव्हतं. तर तो बोलला की तुला भास झाला असेल. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पण सेम तिच्या संगती तसंच घडलं. आणि त्यानंतर तिने जेव्हा घरी सांगितलं तर तिला हनुमान चालीसा वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या आणि ती बरी झाली. म्हणजे तिला परत काय त्रास झाला नाही. पण तो त्रास तिच्या बाळाला होऊ लागला. बाळ जेव्हा झालं तेव्हा पण नॉर्मल होतं, दुसऱ्या दिवशी पण नॉर्मल होतं. अचानक तिसऱ्या दिवशी बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगतात, कारण त्याची कंडिशन खूप खराब होती. आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे एक दिवस ठेवलं. त्यांनी दुसरीकडं पाठवलं की आमच्याच्याने झेपणार नाही, ह्याला चांगला डॉक्टर आहे अमुक अमुक जागेवर, तिकडे न्या आणि त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होईल. तिकडे गेल्यावर त्या डॉक्टरने सजेस्ट केलं का ऑपरेशन करायला लागेल पोटात. त्याचं इन्फेक्शन जास्त झाले आणि लीक होते काहीतरी पोटात. आता ते जेव्हा CT स्कॅन वगैरे केलं तेव्हा नेमकं समजलं की काय प्रॉब्लेम आहे आणि ऑपरेशन ठरलं. सगळं काय व्यवस्थित झालं. ऑपरेशन व्यवस्थित झाले. टाके वगैरे काही लीक झाले नाही. 4-5 दिवसांनी पुन्हा चेकअप केला. सगळा रिपोर्ट नॉर्मल आला. औषधं वगैरे सगळे प्रॉपर देत होते. सगळी जे काही ट्रीटमेंट होती ते सगळं प्रॉपर देत होती. पण लास्ट मोमेंटला अचानकच पुन्हा इन्फेक्शन होण्यास सुरुवात होते. तेव्हा त्यांच्या घरची की बाबा आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अचानक काय झालं. मग त्यांना थोडा डाऊट येऊ लागला की जे त्रास डिलेवरीच्या टायमिंगला झाला तसा त्रास बाळाला तर होत नाही ना. त्याने बाहेरचं वगैरे बघितलं तेव्हा समजलं की जे डिलेवरीच्या टायमिंगला जी बाई दिसलेली ती बाई आता आईला सोडले आणि बाळामागे लागले की ह्या दोघांमधून मला एक जण पाहिजे. आणि बाळाची कंडिशन एवढी खराब होत चाललेली की शेवटी त्यांनी बाळाला नेलं. तरी अशी घटना हॉस्पिटलमध्ये होऊ लागते. जेव्हा बॅक स्टोरी ऐकली की काय कशामुळं असं झालं की ती बाई कोण आहे, तेव्हा समजलं की त्याच बेडवर त्या बाईचा जीव गेलेला. आणि ती बाई प्रत्येक जे पेशंट येतं त्या बेडवर त्या पेशंटला अशीच हैराण करते. टायमामध्ये समजलं तर ठीक, नाही तर शेवटी काय ना काय मोठी घटना होते. तर ही होती एक हॉरर स्टोरी हॉस्पिटलमधली.
तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा. एक दुसरी शॉर्ट स्टोरी आहे. आता हे पण एक ही जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ही आहे कर्नाटक साईडची स्टोरी, हॉस्पिटलमधलीच आहे. आता जिथे कामाला लागलेली जी बाई होती ती नवीनच होती. तिला काय त्या फ्लोअरच्या गोष्टी माहीत नव्हत्या, का इथे काय काय होते. आता दिवसाचा टाईम होता. तिला वरती ड्युटी दिलेली त्या फ्लोअरवर लादी पुसायची. ती जाऊन बिंदास पुसून यायची. एक दिवस चांगला गेला, 2 दिवस चांगला गेला. आता तिसऱ्या दिवशी तिला नाईट दिली आणि नाईटमध्ये पण एकदा लादी पुसायला सांगितलं तिला. 10 वाजलेले बहुतेक. खूप मोठं हॉस्पिटल होतं आणि ती गेली तिथं पुसली लादी आणि परत फिरून बघते तर तिथे असे पायाचे थप्पे उमंडलेले रक्ताचे. ती बोलली आता तर मी लादी पुसली तेव्हा कोणी गेलं नाही. आणि परत तिने लादी पुसली. परत ती मागे वळून बघते तर पुन्हा तसं व्हायला लागलं. तर ती घाबरली आणि ती खाली येऊन सांगायला लागले की मी वरती 2दा-3दा लादी पुसली आणि असा सीन चालू आहे. तेव्हा तिथे एक जे दुसरं सिनियर होतं त्यांनी सांगितलं त्या फ्लोअरवर अशी घटना होत राहते, घाबरू नको. त्यानंतर ती रात्री लादी पुसायला जायचीच नाही. 7 वाजेच्या आतच लादी पुसायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर जाऊन लादी पुसायची. पण दुपारी पण तशी घटना होऊ लागलेली तिच्या संगती. जणू तिच्या मागे कोणतरी उभे. मागं वळून बघितलं तर कोणीच नसायचं. तिला भास होऊ लागलेला. तर अशी स्टोरी हॉस्पिटलमध्ये जास्त करून घडते. आणि त्याच नंतर एक दिवशी तिचे रिलेटिव्ह त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. आता तो वॉर्ड खूप मोठा होता. गव्हर्मेंट हॉस्पिटल होतं हे. तर ती जी पेशंट होते ती रात्री काही तिला झोप येत नव्हती, बसलेली फोन बघत. आता एक मावशी येते आणि तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की लादी आपलं झाडून घेताना आपण बेडच्या खालून झाडून घेतो. ती लेडीज वेगळीच होती. सगळे बेड अशी वरती उचलायची आणि मग झाडून घ्यायची. एका हाताने बेड उचलायची, एका हाताने झाडून घ्यायची. तर हे दृश्य बघून ती खूप घाबरलेली. त्यानंतर त्या जे मावशी होत्या तिथं काम करत होत्या त्यांनी ते कामच सोडून दिलं. म्हणजे अशी घटना जास्त करून हॉस्पिटलमध्ये खूप घडते. तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्याकडे देखील स्टोरी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी सांगण्यात येईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय